पारगाव तालुका आंबेगाव जिल्हा पुणे येथील ओम मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये प्रथमच एक गुंतागुंतीची शस्त्रक्रिया पार पडली. तब्बल 2 तास चाललेल्या शस्त्रक्रियेत एका महिला रुग्णाच्या पोटातून 3.5 किलोची गाठ काढण्यात डॉक्टरांच्या टीमला यश आलंय. ओम हॉस्पिटलचे संचालक डॉक्टर शिवाजी थिटे यांनी या शस्त्रक्रियेबाबत सांगितले की सदर महिला रोजंदारीच्या कामावर जात होती. गेल्या 6 महिन्यांपासून तिच्या पोटात दुखू लागल्यानं तात्पुरत्या स्वरूपात औषधोपचार घेऊन चाल ढकलत होती. मागील 15 दिवसांपासून महिलेच्या पोटात अचानक प्रचंड वेदना होऊ लागल्यानं तिला ओम हॉस्पिटल पारगाव येथे ॲडमिट व्हावे लागले. त्यानंतर तिच्या पोटाची सोनोग्राफी करण्यात आली. सोनोग्राफी रिपोर्टमध्ये पोटात मोठ्या स्वरूपाची गाठ असल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे सर्जन डॉक्टर नरेंद्र लोहकरे यांनी तात्काळ शस्त्रक्रिया करण्याचा सल्ला दिला. सदर महिलेच्या पोटाची ओम हॉस्पिटलमध्ये डॉक्टर लोहकरे, डॉक्टर शिवाजी थिटे व टीमने यशस्वीरित्या शस्त्रक्रिया केली. शस्त्रक्रिया अत्यल्प दरात केल्यानं महिलेच्या कुटुंबियांनी ओम मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलचे डॉक्टर शिवाजी थिटेंचे आभार मानलेत. ह्या यशस्वी शस्त्रक्रियेचे मेडिकल क्षेत्रात कौतुक केलं जाते. नमस्ते, मी डॉक्टर शिवाजी पंडित थिटे, ओम हॉस्पिटल. आपल्याकडे एक 50 वर्षाची एक महिला गेल्या 8 दिवसापूर्वी आपल्याकडे आली. तिला एक 6 महिन्यापासून पोटामध्ये दुखत होतं आणि तिची भूक मंदावली होती. आम्ही ओपीडीला आल्यानंतर तिला चेक केल्यानंतर तिला पोटामध्ये काहीतरी असल्याची जाणीव झाली. मग आम्ही त्याची सोनोग्राफी करून तिला ऑपरेशनचा सल्ला दिला आणि आपल्या हॉस्पिटलमध्ये एक तारखेला आपण त्या महिलेची डॉक्टर लोहकरे सर, डॉक्टर भांगे सर, डॉक्टर गोसावी सर आणि आम्ही सर्वांनी मिळून तिच्यावरती एक शस्त्रक्रिया केली आणि त्या शस्त्रक्रिया दरम्यान एक जवळपास 3.5 किलोचा गर्भाशयाच्या बाजूला असलेला एक मोठा गोळा, एक मोठी गाठ तिची बाहेर काढण्यात आपण यशस्वी झालेलो आहोत. अशी पूर्वपट्ट्यामध्ये आधी ऑपरेशन होत नसायची, पण आपल्या या हॉस्पिटलच्या माध्यमातून आपण ही अतिशय गुंतागुंतीची शस्त्रक्रिया अतिशय उत्तमरित्या एक साधारणतः 1.5 ते 2 तासामध्ये करून ती महिला सुखरूप आता आहे आणि तिला आपण पूर्ण उपचार देऊन घरी सोडलेला आहे. धन्यवाद. फेसबुकला आमचे पेज लाईक करा आणि आमचा यूट्यूब चॅनेल सबस्क्राईब करा. वास्तव मराठी.